आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जिल्ह्यात इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना दिलासा दिला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीबाबत माहिती दिल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्पष्ट केले की जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नाही। सोशल मीडियावर फिरत असलेल्या चुकीच्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नागरिकांनी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, तसेच केवळ गरजेपुरतेच इंधन घ्यावे असेही प्रशासनाने सांगितले आहे। यासोबतच इंधन साठवून ठेवण्याचे प्रकार टाळावेत, कारण त्यामुळे इतर नागरिकांना अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे। प्रशासन आणि तेल कंपन्यांमध्ये समन्वय राखून इंधन पुरवठा सुरळीत सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला असून नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नाशिक खबर, संजय परदेशी। सर, आपण काय सांगणार आता पेट्रोलचे जे कमतरता? नाशिक जिल्ह्यामध्ये अगर आपण विचार केला तर कुठल्याही ठिकाणी पेट्रोलची कमी नाही आहे। कल ऑइल मार्केटिंग कंपनी त्याच्यासोबत आपले जो पेट्रोल पंपचे जो डीलर्स असोसिएशन आहे आणि त्याच्यासोबत आपले गॅस डीलर्स असोसिएशन आहे, MNGL गॅस पाईपलाईनचे अधिकारी आहे, त्या मीटिंगमध्ये आपण पत्रकारांना आवर्जून आमंत्रित करून त्यांच्या समक्ष पूर्ण बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि अगदी स्पष्टरीती प्रत्येकाने आकडेसहित सांगितलं की पेट्रोलची कुठल्या कमी नाही। यदि आपण विचार केला तो फरवरीच्या तुलनेने 6% जास्त पेट्रोलचा पुरवठा नाशिक जिल्ह्यात करण्यात आलेला आहे आणि मागच्या वर्षीच्या मार्चच्या तुलना अगर केला तर 11% जास्त पेट्रोलच्या म्हणजे या ठिकाणी देण्यात आले। मागच्या 2-3 दिवसमध्ये जो साधारण सेल्स होतो कुठल्या पेट्रोल पंपमध्ये ते साधारणतः 45%नी वाढ झाली। त्याच्यामुळे काही ठिकाणी जो स्टोरेज असतो ते संपलं होतं, त्यामुळे काही वेळसाठी पेट्रोल खंडित होण्याची शक्यता होती। परंतु आपले जो ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत त्यांनी डेड स्टॉक रिलीज करून आणि ताबडतोब पेट्रोलचे टँकर्स, डिझेलचे टँकर्स त्या ठिकाणी पाठवून, प्रीमियम पेट्रोल पाठवून त्या ठिकाणी जो काही स्टॉक त्याला भरून द्यायचा होता त्यांनी ताबडतोब भरून दिला। आपल्याला पण माहिती आहे की कुठल्याही पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल संपलेली आहे असं बोर्ड लागलेला नाही आणि फक्त अफवाच्या आधारावर काही पॅनिक बाईंग होत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची डिमांड वाढलेली आहे। पेट्रोल आणि डिझेल परिपूर्ण मात्रामध्ये नाशिक जिल्ह्यात उपलब्ध आहे। फक्त पेट्रोल पंपमध्ये गर्दी पॅनिक बाईंग आणि अफवामुळे वाढलेली आहे, परंतु हा गर्दी आता 1-2 दिवसमध्ये संपून जाईल हे मला विश्वास आहे। कारण हे आहे की जेवढं पेट्रोल लोक भरू शकत होते त्यांनी पूर्णतः भरून घेतलेलं आहे आणि प्रशासन आणि शासनतर्फे याच्याबद्दल खुलासा करून, आकडेसहित खुलासा करून लोकांचा विश्वास जिंकून यांच्या जो पॅनिक बाईंगची प्रवृत्ती आहे त्याला थांबवण्याचा पण प्रयत्न करण्यात आले। मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरामध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत। अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात। आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये आणि अशा पद्धतीनं जर पेट्रोल पंपावरही कोणी काळा बाजार करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। यासोबत काल एक अजून गोष्ट केंद्र सरकारने सांगितलेली आहे की आपल्याकडे खताचा भरपूर साठा आहे, काही लोक त्याचीही काळाबाजारी करण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये DAP ची खपत 70% वाढलेली आहे नेहमीपेक्षा। आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे। त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे। कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल हा इशारा आम्ही देतोय।